नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ह्या ताटाच्या मदतीने एक गोलाकार कपडा कट करून सुंदर अशी हँड पर्स बघणार आहोत। त्याच्यासाठी हे ताटाचं माप बघूया। तर इथे मी हे 13 इंचचं ताट घेतलेलं आहे। हे असं मोजलं तर हे 13 इंच येत आहे। तर ह्या मापाचे मी हे ताट घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, इथे मी 2 कापड घेतलेले आहेत। एक मेन फॅब्रिक आणि खालचं जे आहे ते अस्तरचं कापड आहे। आणि इथे हे व्यवस्थित असं सेट करायचं आहे। आणि मग इथे हे ताट ठेवून हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा। आता इथे मी ह्या ताटाच्या आकाराप्रमाणे इथे मार्किंग करून घेत आहे। मार्किंग करून झाल्यानंतर मग हे कट करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करायचं आहे आणि मग आता हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे पिनअप करायचं आहे आधी, कारण कपडा इकडे तिकडे सरकणार नाही यासाठी, म्हणून हे असं ठिकठिकाणी पिना लावून घ्यायच्या आहेत। आणि मग हे मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कट करायचं आहे। आता चॉकने मार्किंग केल्यामुळे थोडंसं हे जाड होतं मार्किंग, तर कडेकडेने असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणून हे व्यवस्थित गोल आकारात कट झालेलं आहे। त्यानंतर हे असं प्लॅस्टिक कवर घेतलेलं आहे, जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण नवीन घेतो त्याच्यामध्ये जे येतं ते घेतलेलं आहे। तुम्ही इथे कॅनव्हास पेपरसुद्धा घेऊ शकतात। ह्या ताटाच्याच मापाचं कट करून घेतलेलं आहे। कॅनव्हास पेपर घेऊ शकतात किंवा नवीन कपड्यांमध्ये जे फोम येतं ते सुद्धा घेतलं तरी चालेल। नसेल तर मग अस्तरचे 2 कापड घ्यायचे आहेत। आता काय करायचं आहे, अस्तरच्या कापडावर ते प्लॅस्टिक कवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे। नंतर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करण्यासाठी सुद्धा इथे पिनअप करून घ्यायचं आहे, कारण प्लॅस्टिक कवर हा असं सरकणार आहे, म्हणून कापड सरकतं आहे त्याच्यावरून, म्हणून मी इथे पिनअप करून घेतलेलं आहे। आता इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि गोलाकारात इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने। आणि त्या मार्किंगवर आता शिलाई घ्यायची आहे। इथे हे तिन्ही जे कापड आहेत ते एकत्र जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर पायपिंग करण्यासाठी ह्या तिरकस कापडात, सरळ कापडात ह्या पट्ट्या कापायच्या नाही। तिरकस कापड, जिथे कापड असं खेचला जातो तिथे तिरकस कापडात ह्या पायपिंगच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। साधारण 1.25 इंच रुंदीच्या ह्या पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि पूर्ण ह्या गोलाकार कपड्याला जोडले जातील एवढे ह्या पट्ट्या घ्यायच्या आहेत। आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या तिरकस कापडातच कट करायच्या आहेत, तेव्हाच तुमची पायपिंग व्यवस्थित येईल। आता इथे मी हे कट करून घेत आहे। ह्या पट्ट्या कट करून झाल्यानंतर त्या जोडून घ्यायच्या आहेत। आता त्या कशा जोडायच्या, तर इथे हे जे क्रॉस आलेलं आहे ते क्रॉस न ठेवता सरळ करून घ्यायचं आहे। हे जे क्रॉस दिसत आहे ते सरळ करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे सरळ। हे असं सगळ्या ज्या पट्ट्या आहेत त्या अशाच कट करून घ्यायच्या आहेत सरळ, जोडायला सोपं जातं म्हणून। आता इथे ही पट्टी अशी ठेवली, त्याच्यावर दुसरी पट्टी हे व्यवस्थित असं सरळ केल्यानंतर मग दुसरी पट्टी दाखवल्याप्रमाणे अशी ठेवायची आहे। आणि मग तिरकस इथे मार्किंग करायचं आहे, हे असं क्रॉसमध्ये। आता ह्या पट्टीचा हा कॉर्नर आणि खालच्या पट्टीचा जो कॉर्नर आहे तसं हे मार्किंग करायचं आहे, ते एकमेकांना जोडले जातील असं हे असं मार्किंग करायचं आहे। जवळून दाखवते, हा एक कॉर्नर आणि इकडचा एक कॉर्नर असं तिरकस
इथे मार्किंग करायचं आहे आणि मग तिथे शिलाई घ्यायची आहे। शिलाई घेतल्याने ही पट्टी अशी जोडली जाईल। आता इथे ह्या पट्ट्या कशा जोडायच्या ते दाखवते। आता इथे बघा, दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे। ह्या पट्टीवर ही अशी एक पट्टी आडवी एक पट्टी उभी अशी ठेवायची आहे आणि ही असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे शिलाई घ्यायची आहे। सुरुवातीला शिलाई पॅक करायची आहे आणि नंतर सुद्धा शेवटी सुद्धा शिलाई पॅक करायची आहे आणि मग हा कापड कट करायचा आहे। आता बघा, ही व्यवस्थित अशी जोडली गेली। ह्या अशाच प्रमाणे सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे। जोडताना फक्त उलट सुलट बघायचं आहे चेक करून, कारण एक उलटी किंवा एक सुलटी सुद्धा जोडली जाऊ शकते आणि मग इथे आपल्याला हे जोडायचं आहे। आता मोजून घ्यायचे आहेत किती लागत आहे पट्टी, त्यानुसार मग हे अजून जोडून घ्यायचे आहे। आता ही कशी लावायची बघा, इथे हा जो जॉईंट आलेला आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि मेन फॅब्रिकच्या वरच्याच बाजूला ही पट्टी ठेवायची आहे। सुरुवातीला ही अशी फोल्ड करायची आहेत। काठ जे आहेत ते आपल्या बाजूला फोल्ड करायचे आहेत, आपल्याकडे फोल्ड करून मग ही अशी जोडायची आहे आणि इथे गोलाकार असल्यामुळे इथे पट्टी थोडीशी अशी दाखवल्याप्रमाणे खेचून लावायची आहे। ही अशी खेचून लावल्याने काय होईल, खालचा कपडा खेचायचा नाही, फक्त ही वरची जी पट्टी आहे ती खेचायची आहे। हे असं खेचून लावल्याने काय होतं, आकारात व्यवस्थित जोडली जाते, गोल आकारात जोडली जाते ती पट्टी। दाखवल्याप्रमाणे ही अशी जोडून घ्यायची आहे। आता इथे शेवटी ही जी पट्टी आहे इथे थोडीशी कट करून घेतलेली आहे, जास्त झाली होती म्हणून। आता इथे ही शेवटी पट्टी फोल्ड करताना ह्या मशीनच्या बाजूला फोल्ड करायची आहे। जोडताना आपण आपल्या बाजूला पट्टी फोल्ड केली होती, आता मशीनच्या बाजूने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि इथे पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे। त्यानंतर आता ह्या पट्टीला पायपिंग करायचं आहे। पायपिंग करण्यासाठी आता काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ती खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे अशी दाखवल्याप्रमाणे। हा असा एक फोल्ड करायचा आहे, नंतर हा दुसरा फोल्ड करून वरून इथे शिलाई घ्यायची आहे। हे असं मग फोल्ड केल्याने इथे व्यवस्थित अशी पायपिंग दिसणार आहे। हा असा फोल्ड करून इथे शिलाई घ्यायची आहे, इथे अशी पायपिंग दिसणार आहे। आता तुम्हाला वरच्या बाजूने करता येत असेल तर वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने करता येत असेल तर खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही करू शकता। हा असा एक फोल्ड केला, नंतर दुसरा हा फोल्ड केला आणि मग बरोबर इथे मेन फॅब्रिक आणि जी पायपिंग आहे त्यांची जो सेंटर आहे, खाच आहे, त्या खाचेतच बरोबर इथे शिलाई घ्यायची आहे। हे दाखवल्याप्रमाणे असं एक फोल्ड करायचं, नंतर दुसरा फोल्ड करून मग त्या खाचेत शिलाई घ्यायची आहे। हा एक फोल्ड करून दुसरा फोल्ड करून इथे हे असं इथे शिलाई घ्यायची आहे। हा असा एक फोल्ड केला, त्याच्यानंतर दुसरा फोल्ड केला, ह्याप्रमाणे तुम्ही इथे पायपिंग करून घ्यायची आहे। आता तुम्हाला हे असं नाही जमलं तर सुरुवातीला काय करायचं आहे, पट्टी एका बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी आणि मग दाखवल्याप्रमाणे ही अशीच ठेवायची आहे आणि फक्त खालच्या बाजूला ही अशी पायपिंग काढून थोडीशी फोल्ड करून इथे शिवून घ्यायची आहे, शिलाई घ्यायची आहे। जर तुम्हाला ह्या पद्धतीने जमत नसेल तर आता बघा, इथे हे असं फोल्ड केल्यानंतर दुसरा एक फोल्ड डबल फोल्ड करून ही पट्टी जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता इथे मी ही पूर्ण पायपिंग करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लाईक केले तरच व्हिडिओला व्ह्यूज मिळतात, म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे 9.5 इंचावर हे असं मार्किंग केलेलं आहे आणि इथे हे असं फोल्ड करायचं आहे। इथे सुद्धा 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि
इथे असं फोल्ड करून तुम्ही इथे इस्त्रीसुद्धा फिरवू शकतात आणि हे खालच्या बाजूने 4.5 इंचावर वरती फोल्ड करायचं आहे आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला। खालच्या बाजूला नाही घेतली तरी चालेल। आता इथे हे असं फोल्ड करून या ठिकाणी इथे शिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि इकडे सुद्धा शिलाई घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल, फक्त आजूबाजूला शिलाई घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे मी हे जोडून घेत आहे। आता हे जोडून झालेलं आहे। त्यानंतर आता ही जी पर्स आहे ती तयार झालेली आहे। फक्त इथे आपल्याला टच बटन लावायचे आहेत। पण इथे आता पाइपिंग करताना थोडासा कपडा सुटला होता तर तिथे मी हातशिलाई करून घेणार आहे। आता हातशिलाई करण्यासाठी काय करायचं, हा कपडा सुईच्याच मदतीने आतल्या बाजूला असा फोल्ड करायचा आणि मग तिथे हातशिलाई करायची आहे। हातशिलाई फक्त अस्तरच्याच कपड्याला करायची आहे। खालच्या कपड्यापर्यंत ही सुई घ्यायची नाही। फक्त कापड असा सुईच्या मदतीने आतमध्ये फोल्ड करायचा आणि मग इथे छोटे टाके टाकून घ्यायचे आहेत। इथे थोडंसं कापड माझा सुटला होता पाइपिंग करताना, बाहेर दिसत होता, म्हणून तो मी आतल्या बाजूला फोल्ड करून घेतला आहे। आता इथे टच बटन लावण्यासाठी हे असं सेंटरमध्ये फोल्ड केलं आहे आणि तिथे मार्किंग करून घेतलं आहे। तेच मार्किंग खालच्या बाजूला समोरच्या बाजूला उमटून घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला टच बटन लावायचं आहे। हे इथे दाखवल्याप्रमाणे हे असं आणि इथे हे असं आणि त्याच्यावर एक मोठं बटन लावून घ्यायचं आहे। आता इथे मी टच बटन लावून घेतलेले आहे। त्याच्यावर आता इथे मी शो बटन इथे लावून घेणार आहे सुई धाग्याच्याच मदतीने। सुईत 4 पदरी दोरा घेतलेला आहे। डबल फोल्ड केलेला दोरा इथे मी ओवून घेतलेला आहे आणि हे बटन इथे लावून घ्यायचं आहे। आता इथे हे जे ओपन आहे तिथे सुई धाग्याने 2-3 टाके टाकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला, किंवा तुम्ही हे मशीनने सुद्धा हे असं शिवू शकतात। इथे मी आधी सुई धाग्याने पॅक केलेलं आहे, नंतर ते मशीनने पॅक करून घेणार आहे। आता इथे गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर मी आता इथे असं मशीनने पॅक करून घेणार आहे। इथे शिलाई पॅक करून घेणार आहे। हे असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेणार आहे। ह्या बाजूला सुद्धा हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे हे इथे पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे सुंदर अशी साधी सोपी ही पर्स तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईक केल्यामुळेच मला हे असे नवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।